आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी केले आहे। गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस दादा लोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत आयोजित भव्य रोजगार मेळावा व वाहन लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते। आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविशांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अभियान एम रमेश, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन गोकुल राजजी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। पोलीस मुख्यालयातील शहीद पांडू आलम सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमात सहपालकमंत्री जयस्वाल यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात युवकांना नियुक्तीपत्रे वितरण करण्यात आली। तसेच माओवाद विरोधी अभियानासाठी प्राप्त 31 चारचाकी वाहनांचे लोकार्पणही करण्यात आले। आपल्या देशामध्ये लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली। डिलिमिटेशन ही नियमित प्रक्रिया असते आणि माननीय नरेंद्र मोदीजी आणि देशाच्या संसदेने जे काही देशाच्या विकासासाठी जे काही निर्णय घेणं अपेक्षित आहे ते सर्व निर्णय ते घेत आहे आणि भविष्यात विकसित भारत 2047चा जो स्वप्न आपण पाहिलेला आहे, आत्मनिर्भर भारतचं जो स्वप्न पाहिलेला आहे आणि जगामध्ये भारताला महासत्ता करण्याचा जो आपण काम करत आहोत, त्या दृष्टीने हे सर्व निर्णय लोकहिताचे आहे आणि अतिशय गरजेचे आहे। रेल मार्ग जो कनेक्टिव्हिटी पाहिजे त्यामुळे ते होईल का? जे काही गडचिरोलीच्या विकासासाठी आवश्यक निर्णय आहे ते सर्व निर्णय टप्प्याटप्प्याने घेत आहोत। एअरपोर्ट असेल, रेल्वे असेल, नॅशनल हायवे असेल, स्टेट हायवे असेल, MDR असेल किंवा जे काही सर्व शाश्वत विकासासाठी जे काही सोयीसुविधाची गरज आहे ते सर्व टाइम बाउंड मॅनरमध्ये आम्ही करत आहोत। टप्प्याटप्प्याने प्रत्येक कामाला प्राधान्याने निधी देतो। मी तर मनापासून अभिनंदन केलं की आपली स्वतःची जी काही वैधानिक कामकाज आहे किंवा जे काही ज्या विभागात आपण काम करतो त्याच्या पलीकडे जाऊन अशा पद्धतीचं स्तुत्य उपक्रम महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्याच्या विभागाला देखील एक मार्गदर्शक ठरणारा कार्यक्रम आहे आणि फक्त आपल्या ड्युटी पुरता मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी ठेवून ज्या पद्धतीचा एक सकारात्मक अप्रोच पोलीस दल गडचिरोली यांचा आहे, हा महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यासाठी निश्चितच एक उत्तम उदाहरण आहे। अनेक जिल्ह्यामध्ये तसं चांगलं काम होतं, परंतु एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्याला एक आदर्श जातो आणि गडचिरोली जिल्ह्याचा हा आदर्श निश्चितपणे प्रत्येक जिल्ह्याला मार्गदर्शक ठरणार आहे। कुठल्याही पद्धतीचा संभ्रम नाही। आता या सर्व परिस्थितीत माननीय प्रधानमंत्री यांनी सर्व लक्ष ठेवून आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय राज्याच्या प्रत्येक घटनाक्रमामध्ये युद्ध आहे तर शेवटी थोडाफार काही परिणाम दुष्परिणाम होत असतात, परंतु सर्व परिस्थितीकडे लक्ष ठेवून योग्य निर्णय केले जातात। हे सत्य आहे की गॅस एजन्सीमध्ये रांगा लागलेल्या आहे, परंतु त्याचं मुख्य कारण आहे की डिमांड सप्लाय रेशो हा बरोबर होता, परंतु एक पॅनिक सिच्युएशन क्रिएट करण्यात आली, भ्रम पसरवण्यात आला। डिमांड जी सिलेंडर उचलण्याची होती ती अचानक वाढली, त्यामुळे अशा पद्धतीची टंचाई निर्माण झाली। डिमांड सप्लाय रेशो बरोबर राहिला तर कुठल्याही पद्धतीची अडचण राहत नाही, परंतु विनाकारण देशामध्ये एक अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्यात आलं की खूप तुटवडा होणार आहे, परंतु तशी काही परिस्थिती नाही आहे आणि विनाकारण संभ्रम पसरवला जाऊ नये अशा पद्धतीची सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिली आहे। जनतेने त्यावर विश्वास ठेवावा। 8 दिवसापूर्वी एक मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांकडून एक उपोषण करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना आरोप केला कालावधी करता होती आणि त्या कालावधीमध्ये जे काही कालावधी होता त्या कालावधीमध्ये प्रत्येकाला एक वेगळ्या पद्धतीचा निधी देण्यात आला होता। ती योजना विशिष्ट कालाकरता होती, त्यामुळे त्या योजनेतून ज्या लोकांनी प्रशिक्षण घेतलं होतं त्या लोकांनी दुसऱ्या ठिकाणी स्वतःच्या त्या
एक्सपिरियन्सवर नवीन ठिकाणी काम मागणं अपेक्षित असतं. महान्यूज 7 करिता गडचिरोलीवरून सेवा पवार यांची रिपोर्ट.